याच ठिकाणी स्वामींनी 22 वर्ष मित्रांनो वास्तव्य केलं आहे. हीच ती जागा. हे जे बॉक्स केलेत ना ते सर्व स्वामींची पावलं उमटले त्याच्यावर. आणि महाप्रसादाला लाईन पाहू शकता. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. इथे तुम्ही तुमची इच्छा काय असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, भरपूर दिवसातून आपला ब्लॉग येतो आहे आणि नंतर करून आज फायनली आम्ही जातो आहे फिरायला. अक्कलकोट, गाणगापूर, अजून भरपूर ठिकाणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर ब्लॉग आपण पार्टमध्ये आपण टाकणार आहोत. तर सर्व ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आम्ही सर्वजण आहेत, काका वगैरे आमची फॅमिली आहे सर्व. तर भरपूर मजा येईल आणि सर्व काय एक्सप्लोर करून मी तुमच्यापर्यंत पोचवीन. तर सर्वांनी पहिला तर आम्ही इथून जाणार आहेत अक्कलकोटला. जाता जे ठिकाणं आहेत ते सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर नक्कीच शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मस्तपैकी आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. हे पाहू शकता असं मस्तपैकी हॉटेलमध्ये. आता जातोय आम्ही. भरपूर टाईम लागणार आहे आणि ट्रॅव्हलिंग तर भरपूर होणार आहे कारण भरपूर लांब चाललोय. गाईज, आम्ही महाराष्ट्रातील एक सुंदर पॉईंटला थांबलोय, ते म्हणजे माळशेज घाट. हा तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण माळशेज घाट आहे असा काहीतरी. आणि खूप छान इथे पिक्ससुद्धा येतात आणि आम्ही सुद्धा फोटो काढायला थांबलोय. आणि भरपूर खोल दरी आहे, हे पाहू शकता. भरपूर खोल दरी आहे, हे पाहू. बाप रे बाप. चला बघूयात आता आत पुढे जाऊन बघूयात कसा दिसते व्ह्यू. ते तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये. ये ना. दरवेळेस आम्ही मित्रांनो कुठे पण जातो ना तर या पॉईंटला नक्कीच थांबतो कारण खूप छान म्हणजे एकदम गारवा वाटतो इथे आल्यानंतर. आणि पॉईंट पण छान आहेत बघायसारखे. हे पाहू शकता समोर बघतानाच खूप छान फिलिंगसुद्धा येते इथे. असे पॉईंट बनवले ते पाहू शकता इथे फोटो काढायसाठी. हे बघा पोरं कशी मस्ती करतात. जस्ट आम्ही इथे पोचलेलो आहे अक्कलकोटला. मुंबईवरून 450 किलोमीटर आहे आणि आम्हाला 11 तास प्रॉपर लागले इथे येण्यासाठी, अक्कलकोटला येण्यासाठी. तर जस्ट आता इथे पोचलो आहे आम्ही. आणि हे मागचं मंदिर तुम्ही पाहू शकता. आणि याच ठिकाणी स्वामींनी 22 वर्ष वास्तव्य केलं आहे. हीच जागा आहे. तुम्हाला सर्व काय मी आतमध्ये जाऊन दाखवतो मंदिरामधलं. श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर हेच ते. तर चला आता आतमध्ये जाऊया. इथे पहिला तर पाय धुवून घ्यायचं. आणि जेव्हा आपल्याला स्वामींचा बोलवणं येतो तेव्हाच आपण इथे येऊ शकतो. आपल्याला स्वामींचं बोलवणं येतं तेव्हाच आपण अक्कलकोटला येतो. तर चला इथून जाऊया आता आतमध्ये. चला मंडळी, आम्ही आता मंदिरात जातो इथून. हे पाहू शकता याच ठिकाणी स्वामींनी 22 वर्ष वास्तव्य केलं होतं. तीच ही जागा आहे. हे पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो मंदिर आतमधून. हा आतून असा मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. याच ठिकाणी स्वामींनी 22 वर्ष मित्रांनो वास्तव्य केलं आहे. हीच ती जागा. मित्रांनो गाभाऱ्यामध्ये भरपूर गर्दी असते, हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो गाभाऱ्यात दर्शन झाल्यानंतर इथे हे पाहू शकता वटवृक्ष आहे. इथे तुम्ही तुमची इच्छा काय असेल तर हे बांधू शकता इथे वटवृक्षाला.
मित्रांनो असा हॉल आहे, इथे आरती होते, पाहू शकता. इथे पण एक स्वामींची मूर्ती आहे अशी. काही तुमचं जस्ट दर्शन झालंय आणि महाप्रसादाला लाईन पाहू शकता. भरपूर लाईन असते मित्रांनो, भरपूर लाईन असते. मित्रांनो आम्ही जस्ट स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन इथे आता गुरु मंदिरामध्ये आलोय. हे पाहू शकता तुम्ही. इथे बाळप्पा मठ आहे, अक्कलकोटमध्येच आहे हे. जस्ट इकडे मंदिर आहे स्वामी समर्थांचं, तिथूनच हे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे श्री गुरु मंदिर. आणि इथे स्वामींची पावलं उमटलेत, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे सर्व असे बॉक्स केलेत, तिथे स्वामींची पावलं उमटलेली आहेत. असा मठ आहे मित्रांनो हा आतमधून. खूप छान. या साईडला गणपती बाप्पा आणि सर्व असे प्रतिमा सर्वांच्या इथे आपल्याला पाहायला मिळतात मठामध्ये. हे बघा मित्रांनो, हे जे बॉक्स केलेत ना ते सर्व स्वामींची पावलं उमटले त्याच्यावर. हे पाहू शकता, सर्व स्वामींच्या प्रतिमा आहेत इथे. हां हे पाहू शकता मित्रांनो, पादुका सर्व आपल्याला श्री स्वामी समर्थ बाळप्पा महाराजांची मूर्ती पाहायला मिळते इथे. असा गाभारा आहे. हे पाहू शकता मित्रांनो, इथे विश्रांती करायचे बाळप्पा महाराज. त्यांच्या मठात महाप्रसाद सुद्धा असतो, इथे आपण सेवा करून लगेच बसू शकतो. तर मित्रांनो इथे श्री रामाचं पण मंदिर आहे, हे पाहू शकता. इथे गोमाता आहेत. बाळप्पा मठ. चला मंडळी, आम्ही जस्ट वटवृक्ष मंदिर आणि गुरु मंदिरकडे जाऊन आलो. दोन्ही ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करून दाखवलेलं आहे. आणि तिथे सर्व काय आहे महाप्रसाद वगैरे. जर इथे गर्दी असली श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तर तुम्ही बाळप्पा मठात जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. तर जस्ट आता आम्ही रूमवर आलो आहे. इथे मंदिराच्या इथे सर्व असतात रूम घ्या करत, तर ते 1000 रुपये वगैरे रेंट घेतात. तर तसंच आम्ही पण घेतले इथे रूम, अशी काहीतरी आहे. हे पाहू शकता, असे सर्व झोपले तिथे आता. तर चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. उद्या आम्ही जाणार आहे गाणगापूर आणि पंढरपूरला जाणार आहेत. तर जिथे जिथे जाऊ ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. चला भेटूयात डायरेक्ट सकाळी.